हॅलो एव्हरीवन. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. मी अर्चना स्तुतीच मराठी कॉर्नरमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. तुम्हाला मी मांडलेले विषय आवडत आहेत त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मनापासून धन्यवाद. आणि स्वामी तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण करोत हीच स्वामींचरणी प्रार्थना करते. आणि आपण बघूया आजचा विषय. तर आजच्या आपल्या विषयाकडं आपण वळूया. आजचा जो आपला विषय आहे तो एकदम थोडासा वेगळा आहे, कारण बरेच दिवस झालं मागच्या 2 व्हिडिओमधून मी दिशेची माहिती दिली आहे वास्तुशास्त्रानुसार. पण आता सध्या एवढ्यामध्ये काही या दिशेची माहिती द्यायला झाली नाही. तर आज आपण बघणार आहोत वास्तूमधील प्रत्येक दिशेचे काय महत्त्व आहे, हे जे आपण बघत आलो मागच्या 2 व्हिडिओजमधून. तर त्यातीलच ही जी दिशा आहे वायव्य दिशा, महत्त्वाच्या 2 दिशा ईशान्य दिशा आणि उत्तर दिशा, ही जर माहिती तुम्ही बघितली नसेल तर ही माहिती तुम्ही बघणे खूप महत्त्वाचं आहे. कारण त्यानंतर ही जी दिशा आहे या दिशेबद्दल जे मी सांगते ते तुमच्या लक्षात येईल. म्हणूनच तुम्ही शेवटपर्यंत नीट व्यवस्थित लक्ष देऊन ऐका. काही गोष्टी छोट्या छोट्या असतात, पण त्या जर आपल्या घरात घडत असतील तर याचा परिणाम घरातल्या प्रत्येक व्यक्तीवरती दिसून येतो. आज वास्तूमधील वायव्य दिशेबद्दल माहिती बघूया. पश्चिम दिशेच्या नंतर येणारी दिशा म्हणजे वायव्य दिशा. ही पश्चिम आणि उत्तर या 2 दिशेच्या मध्ये येते. पंचमहाभूतांपैकी वायू तत्व हे या दिशेचे देवता आहेत. आणि वास्तूत असणाऱ्या अष्टलक्ष्मींपैकी विजयलक्ष्मीचा वास याच दिशेमध्ये असतो, हे सगळ्यांनी लक्षात घ्या. या दिशेतील वायुतत्व हे बौद्धिक आणि हुशारीचे प्रतीक आहे असे वास्तुशास्त्रामध्ये मानले जाते. वायुतत्वामध्ये निसर्गतःच विविध गोष्टींचे ज्ञान घेण्याची वृत्ती असते. त्यामुळे अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या कला जोपासणाऱ्यांसाठी ही दिशा खूप चांगल्या प्रकारे लाभ मिळवून देते बरं का. म्हणूनच या दिशेचा तुम्ही जेव्हा घर वगैरे बांधता तेव्हा विचार करणे खूप गरजेचे आहे. कारण चंद्राचे अंमल या दिशेवर असल्याने आयुर्वेद तज्ज्ञ, मानसोपचार तज्ज्ञ, लेखक, कवी, ट्रॅव्हल्स आणि टुरिझम्स यांसारख्या अनेक क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या सर्वांसाठी वायव्य दिशेचा विशेष लाभ होताना अनेक वेळा पाहण्यात आलेले आहे. ही दिशा खूपच फायदेशीर ठरते या सगळ्यांसाठी, कारण त्यांच्या करिअरमध्ये वायव्य दिशा ही वाऱ्याच्या वेगाप्रमाणे त्यांना ग्रोथ देत असते. आणि जर अशीच वायव्य दिशाच नेमकी बिघडलेली असेल तर काय काय होऊ शकते हे आपण बघणार आहोत. पण तत्पूर्वी तुम्ही आपल्या परिवाराचा जर भाग अजून बनले नसताल, आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. सोबतचे बेल बटन प्रेस करा, जेणेकरून नवनवीन माहितीचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात प्रथम पोहोचतील. चला तर मग बघूया वायव्य दिशा आणखी काय सांगते ते. वायूप्रमाणेच म्हणजेच वाऱ्याप्रमाणेच वायव्य दिशा ही नेहमी मोकळी ठेवायची. शक्य असेल तेवढी ही मोकळी राहिली पाहिजे. आणि या दिशेमध्ये तुम्हाला जर शक्य आहे नवीन घर वगैरे बांधताय तर तुम्ही खिडकी एक बनवून घ्या मोठी. या दिशेमध्ये खिडकी जरूर बनवावी, म्हणजे हवा खेळती राहील. या दिशेमध्ये कधीच फर्निचर, अवजड सामान वगैरे या गोष्टी ठेवू नका. कारण या ज्या दिशेला चंद्रग्रहाचे अंमल असते, चंद्रग्रहाचे वर्चस्व असल्यामुळे आपल्या मनावर देखील या दिशेचा परिणाम दिसून येतो. मनाची प्रसन्नता वाढवणारी व मन आनंदी प्रफुल्लित ठेवणारी अशी ही वास्तूमधील एकमेव जागा आहे. त्यामुळेच या दिशेला, या जागेला मुलांना अभ्यासाला तुम्ही जरूर बसवा. मुलं जर तुमचं ऐकत नसतील, अभ्यास व्यवस्थित करत नसतील, सतत चिडचिड करत असतील तर ही जागा तुम्ही, जर तुम्हाला शक्य असेल, मोठी असेल तुमच्याकडे ही जागा, तर मुलांची अभ्यासाची जागा इथे बनवून घ्या. स्टडी टेबल इथं ठेवा तुम्ही मुलांचा, किंवा त्यांची बेडरूमच या दिशेला तुम्ही जर घर नवीन बांधताय तर जरूर बनवून घ्या. कारण मुलांची मानसिक विकास आहे मुलांचा तो तर चांगला होतोच, आणि बौद्धिक पातळी देखील वाढवण्यासाठी, त्यांना हुशार बनवण्यासाठी ही दिशा खरंच खूप उपयोगी ठरते. खूप चांगला अनुभव या दिशेचा मुलांच्या ग्रोथसाठी दिसून येतो.
त्याशिवाय गेस्ट रूम पाहुण्यांसाठी वगैरे किंवा गेस्ट हाऊस देखील तुम्ही या दिशेला बांधू शकता. घरातील बाल्कनी किंवा गॅलरी आपण म्हणतो, तर ती या दिशेला जर तुमची आली तर अतिउत्तम. कारण वाऱ्यासोबतच जर तुम्ही सुवासिक फुलांची झाडे जर या दिशेला लावलीत ना, तर मन खूप शांत राहते घरातल्या प्रत्येक व्यक्तीचे. म्हणूनच या दिशेला बसून मेडिटेशन वगैरे करणे, तुम्ही जर पुस्तक वगैरे कोणतं वाचत असाल तर ते पुस्तक वाचणे खूप लाभदायक ठरते. वायव्य दिशेचे 3 भाग पडतात. एक भाग जो आहे तो पश्चिमेकडील, उत्तरेकडील दुसरा व एक स्वतः वायव्य दिशा. अशा प्रकारे जर तुम्ही योग्य नियोजन जर केले तर पश्चिम किंवा उत्तरेकडे तुमचे जर तोंड होईल. अशा प्रकारे तुम्ही याचे नियोजन करू शकता. मुलांच्या ग्रोथसाठी, तुमच्या ग्रोथसाठी खूप चांगला अनुभव येतो. कारण मन जर सदा आनंदी असेल, प्रफुल्लित असेल, उत्तेजित असेल तर अनेक कामामध्ये देखील मन लागते. प्रत्येक काम यशस्वी होण्यासाठी मन आपले हे कायम आनंदी असणे गरजेचे असते. या दिशेमध्ये तुम्ही तुमच्या गाडीचे पार्किंगचे नियोजन देखील छानपैकी करू शकता. कारण गाडीचे जे तोंड आहे, आपण जे नेहमी पूर्वेला तोंड करून किंवा उत्तरेला तोंड करून मगच गाडी पार्क केली पाहिजे. ज्यांचा बिझनेस वगैरे आहे, अशा सर्वांनी या गोष्टी लक्षात ठेवा. कारण करिअरमध्ये ग्रोथ करण्यासाठी आपल्या गाडीचा देखील खूप महत्त्वाचा पार्ट येतो. गाडीचा कलर वगैरे देखील खूप महत्त्वाचा भाग समजला जातो. ते पुन्हा केव्हा तरी मी तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये सांगेल. आत्ता आपण पाहत आहोत आपल्या वायव्य दिशेबद्दल. आता ज्यांचा बिझनेस आहे, कमर्शियल वगैरे त्यांची वास्तू आहे किंवा बिझनेससाठी एखादी व्यवस्थित जागा घेतलेली आहे त्यांनी, तर त्या वास्तूमध्ये तुम्ही डिलिव्हरीसाठी तयार केलेला माल, पॅकेजिंग माल या दिशेला ठेवू शकता. यामुळे तुम्हाला कस्टमर चांगले सॅक्रिफाईस म्हणजे कस्टमरचं तुम्ही मन जिंकू शकता या दिशेला ठेवलेल्या मालाच्या डिलिव्हरीजमुळे. तसेच आपले प्रोडक्ट किंवा आपल्या वस्तूंची जाहिरात करायची असेल तर ते सॅम्पल पीस तुम्ही या दिशेला ठेवायला सुरुवात करा. त्याचबरोबर आपले स्वतःचे व्हिजिटिंग कार्ड या दिशेला तुम्ही जरूर ठेवले पाहिजे. मग बघा किती छान छान तुम्हाला अनुभव येतात तुमच्या स्वतःच्या बिझनेसच्या ग्रोथमध्ये. जर वास्तूमध्ये या भागामध्ये उंचवटा जर आला तर तो प्रचंड प्रमाणात वास्तुदोष ठरतो. वायुतत्वच पूर्ण बिघडून जातं. त्यामुळे मानसिक त्रास होऊ लागतात. मुलांच्या शिक्षणामध्ये, मुलांच्या विवाहामध्ये अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. प्रत्येक गोष्टीमध्ये अडथळे जाणवू लागतात. मनासारखा जोडीदार मिळतच नाही अनेकांना. असा खूप मोठा अनुभव आलेला आहे मुलामुलींच्या लग्नाच्या बाबतीमध्ये. खूप मेहनत करूनही जर यश मिळत नाही आहे तर ही दिशा तुम्ही नक्की चेक करा तुमच्या घरातली. जर ही जर दिशा तुमची बिघडली असेल तर तुम्हाला सतत कष्ट करून देखील असमाधान कायम वाटणार आहे. मन कायम बेचैन राहणार आहे. खूप मेहनत करूनही यश हे पाहिजे तितकं मिळत नाही. सतत जीवनामध्ये काहीतरी कमतरताच आहे असं नेहमी वाटू लागतं. हे सगळे दोष दूर करण्याकरिता या दिशेमध्ये ग्रे कलरचा वापर तुम्ही करावा. काही ना काही ग्रे कलरची वस्तू किंवा ग्रे कलरचं छान पेंटिंग्स वगैरे तुम्ही इथं लावू शकता. आणि त्याशिवाय तुम्हाला नेहमी शिवलीलामृत ग्रंथाचा पाठ अवश्य करायचा आहे. 7 दिवसांचे पारायण करू शकता, 21 दिवसांचे पारायण करू शकता. स्वतः शिवलीलामृत ग्रंथ देखील तुमच्या घरात असणे खूप म्हणजे खूप महत्त्वाचे या दिशेसाठी होऊ शकते. तुम्ही स्वतः पाठ करू शकता किंवा पारायण करू शकता किंवा तुम्ही ब्राह्मणांकडून किंवा गुरुजींकडून देखील करून घेऊ शकता. वर्षातून किंवा 6 महिन्यातून म्हणा, एकदा तरी हे पारायण तुम्ही जरूर करा. दररोजच्या दररोज तुम्ही जर हे पारायण जर नाही झाले तर दररोजच्या दररोज तुम्ही 11वा अध्याय जरूर वाचला पाहिजे. आणि शिवलीलामृत ग्रंथातील 42 ओव्या म्हणजे पूर्ण ग्रंथाचा सार आहे त्या 42 ओव्यांमध्ये, ते तरी तुम्ही अवश्य वाचले पाहिजे. रुद्राक्षाची माळ घरात आणली पाहिजे. रुद्राक्षाच्या माळेवर ओम नमः शिवायचा जाप करायचा आहे. घरातल्या प्रत्येकाने एक तरी रुद्राक्ष गळ्यामध्ये धारण केला पाहिजे. ओरिजिनल असा रुद्राक्ष तुम्हाला भेटला पाहिजे यासाठी. कारण याशिवाय तुम्हाला तुमच्या बिझनेसमध्ये जर प्रगती व्हावी असे वाटत असेल तर अष्टलक्ष्मींपैकी जी मी तुम्हाला सांगितलं विजयलक्ष्मीचा इथे वास असतो, तर त्या विजयलक्ष्मीचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त व्हावा, मन सदैव प्रसन्न राहावे यासाठी तुम्ही
या वायव्य दिशेला तोंड करून रोज सकाळी सकाळी एकदा हात जोडून नमस्कार करून ओम वायुदेवताय नमो नमः, ओम विजयलक्ष्मी देवी नमो नमः असे रोज एकदा तरी म्हणावे व आपल्या कामाला तुम्ही सुरुवात करावी. अशी आपल्या वास्तूमधील वायव्य दिशा नेमकी काय सांगते व वायव्य दिशा जर बिघडली तर तिचा काय परिणाम होतो याचा आढावा आज आपण घेतलेला आहे. तर आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. तुम्हाला काय अनुभव आलेला आहे या दिशेचा तर मला कमेंट करून सांगा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन माहितीसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.